धन्यवाद. जय जवान जय किसान. आपल्या लोकनियुक्त ग्रामविकास पॅनलच्या या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी खरं तर आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या असणाऱ्या या पंचवार्षिक निवडणुकीची ज्यावेळेस घोषणा झाली आणि अनेक उमेदवार किंवा अनेक असणाऱ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी आपली इच्छा व्यक्त केली. सदस्य पदासाठी अनेक उमेदवार त्या ठिकाणी पुढे आले. सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी अनेक जण पुढे आले आणि सर्वांसाठी खरं तर ही निवडणूक महत्त्वाची आहे. ही निवडणूक होत असताना खरं तर या असणाऱ्या डिजिटल ग्रामपंचायतमध्ये येणारे सदस्य हे कसे असले पाहिजे, यांचे विचार कसे असले पाहिजे, ते या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांसाठी मतदारांसाठी किती वेळ देणारे आहेत किंवा आपल्या असणाऱ्या विकास कामांसाठी किती पाठपुरावा करणारे आहेत, या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन ते सदस्य निवडून देण्याचं काम इथून पुढच्या काळात का करणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला खरं तर सांगतो. विकास कामं ही अविरत होत राहणार आहे, त्याच्यावरती मी काही जास्त बोलणार नाही. मी जी काही कामं केली ती तुमच्या समोर सगळी मांडलेली आहे. परंतु मी एवढ्या संस्थांमध्ये काम करतो, पाहतो. दादा खरं तर नवीन सदस्य निवडून आल्यानंतर जी मासिक मीटिंग आपली असते, पहिले 1-2 महिने 4 महिने सदस्य एकदम स्फूर्तीने आणि एकदम एनर्जीने त्या ठिकाणी मीटिंगला हजर असतात आणि नंतर 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर अशी परिस्थिती येते की 13 सदस्यांपैकी 7 सदस्य सुद्धा मीटिंगला हजर राहून कोरम पूर्ण होत नाही. एवढी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी होते आणि मग आपण एवढी इच्छा व्यक्त करतो, एवढं निवडणुकीसाठी एवढी धावपळ करतो, म्हणजे काही आश्वासन आपण जनतेला देतो ती पूर्ण करण्यासाठी देतो की फक्त पदं घेण्यासाठी घेतो. आत्तापर्यंत जे कोणी असणारे पदाधिकारी म्हणजे माझ्या सकट सरपंच असतील, सदस्य असतील, चेअरमन असतील किंवा विविध संस्थांमधले पदाधिकारी असतील, प्रत्येकाचं जे काही कार्य आहे ते त्यांनी त्यांच्या जबाबदारीने जर पार पाडलं तर त्या संस्था असतील, ग्रामपंचायत असेल, त्याचा विकास होण्यापासून कधीही त्या ठिकाणी मागे राहणार नाही. परंतु आमचं फक्त असं झालंय, आमचं पत्रिकेवरती नाव आलं पाहिजे, ते आलं तर कोणाच्या वरती पाहिजे, आम्हाला कुठंतरी मान सन्मान दिला पाहिजे, आमचं कुठंतरी नाव घेतलं पाहिजे. एवढ्याच गोष्टीसाठी आम्हाला पदं पाहिजे, बाकी लोकांच्यासाठी नाही. आणि मग हे होत असताना आपली जबाबदारी नक्की काय आहे, काय पार पाडायची आहे याचं ध्येयभान कोणालाही राहत नाही. आणि मान पान सन्मान याच्यामध्ये 5 वर्ष कधी निघून जातात या गोष्टी कधी कोणाला कळल्या नाही. मागच्या पंचवार्षिकमध्ये खरं तर मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो. माझ्या पाठीमागं आजही सर्वसामान्य आहेत आणि त्यावेळेसही सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी होती. कोणी नेता नाही, कोणी पुढारी नाही. मी तुमच्या मधला एक कार्यकर्ता या ठिकाणी उभा राहिलो, तुमच्या समोर नतमस्तक झालो. तुम्ही मला मतांचा आशीर्वाद दिला आणि 5 वर्ष अहोरात्र मी तुमच्यासाठी झटलो. जी काही कामं तुम्हाला आश्वासनं दिली ती या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम केलं. महाराष्ट्रातली पहिली डिजिटल ग्रामपंचायत म्हणून कुठली ओळख असेल तर ती आपली कांदळी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक व्हावा या दृष्टिकोनातून पेपरलेस ग्रामपंचायत आपण जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत आपली होती. परंतु 2 दिवस फक्त आपले लेट झालं, नाहीतर जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत आपली त्या ठिकाणी होती. तालुक्यातली पहिली आणि जिल्ह्यातली दुसरी. आजही तुम्ही ग्रामपंचायतचा कारभार पहा. ग्रामपंचायतच्या या परिसरामध्ये आल्यानंतर जो काही कायापालट झालाय किंवा जो काही हा बदल झालाय, दादा हे सर्व मंडळी मला सांगतात की आजपर्यंत जी काही कामं झाली नाही ती कामं या ठिकाणी पूर्ण झाली. खाली माती होती, खडे होते, आज बसण्यासाठी ही सगळी व्यवस्था आहे. या गोष्टींमध्ये बदल करत असताना महत्त्वाचा विषय होता पाण्याचा. जनतेसाठी पाणी पाहिजे होतं, ते पण स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी. आपण जल जीवन मिशन अंतर्गत
त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या ग्रामपंचायतचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण एस्टिमेट तयार केलं. त्याची एस्टिमेटची कॉपी, त्याचा असणारा पाठपुरावा, त्याचा प्रस्ताव आपण सुरुवातीला त्या ठिकाणी पुढे फॉरवर्ड केला. दादा 3,36,00,000 रुपयाचं पहिलं आपलं काम होतं. परत त्याच्यामध्ये बदल झाला, जवळजवळ 4-4.5 कोटीचं काम गेलं. त्याच्यानंतर परत अजून नवीन बदल होत गेला, कारण ज्या वेळेस दरवेळेस हे बदलतं, वर्ष बदलतं, तर त्याच्यानुसार रेटमध्ये चेंजेस होतात आणि परत मग आपलं एस्टिमेट ते जवळजवळ 5 कोटीपर्यंत गेलं आणि 5 कोटी रुपयाची स्कीम ते आपल्याला त्या ठिकाणी मंजूर झाली. ही मंजूर करत असताना आपण येडगाव धरणामध्ये जे काही धरण आहे, या धरणामध्ये जॅकवेल खोदून तिथून आपल्याला पाणी इकडे आणायचं होतं. त्या जॅकवेलसाठी मंजुरी घेण्यासाठी खरं तर आपलं पाटबंधारे विभाग, कृष्णा खोरे महामंडळ पुण्याचं, तिथनं मुंबईला असणारं आपलं जलसंपदा मंत्री यांच्याकडं, तिथून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे ही फाईल त्या ठिकाणी गेली. तेव्हा जॅकवेल खोदायला तिथं त्या ठिकाणी मंजुरी मिळाली. हे काही लोक म्हणतात की हे कामं होतच राहतात, ते विकास कामं होणारच आहे, ते काय कुणी करू शकतं. पण दादा मी सांगतो, त्या गोष्टीला सुद्धा मी किती पाठपुरावा केला, काय काय केले मला माहिती आहे, किती हेलपाटे मंत्रालयात मारलेत फक्त विहिरीसाठी मंजुरी मिळवायला. ते होत असताना आपल्याला त्याची मंजुरी मिळाल्यानंतर मग पुढचा बाकीचा हा पाठपुरावा झाला. आपल्या गावातल्या असणाऱ्या टाक्या, फिल्टर प्लांट, त्याची पाईपलाईन, त्याची वितरण व्यवस्था, त्याची मंजुरी 3-3.5 वर्ष या सगळ्या गोष्टीला गेले. त्याचबरोबर आपल्याला एक चांगली जागा हवी होती, जी उंचावर असेल आणि तिथून पाणी जाईल. त्या जागेच्या असणाऱ्या फॉरेस्टच्या जागेच्या प्रयत्नासाठी आपण कितीतरी वेळा त्या गोष्टीचा पाठपुरावा केला, परंतु जागा काही त्या ठिकाणी उपलब्ध होत नव्हती. मी दादा प्रशिक्षणाला गेलो. प्रशिक्षणामध्ये आपल्याला वन विभागाचं आदिवासी लोकांना जे काही 1995च्या ॲक्टनुसार त्यांना ज्या काही जमिनी मिळतात किंवा त्यांना जे काही त्या ठिकाणी गावाला सुखसुविधा देण्यासाठी जमिनी मिळतात, त्या ॲक्टनुसार मी अर्ज केला आणि त्या अर्जामध्ये विषय असा होता की ज्या गावाला, आपलं महसुली गाव नगदवाडी आणि कांदळ्या, ज्या गावाला गायरान नाही, शासकीय जमीन नाही, अशा गावांना 13 गोष्टींसाठी फॉरेस्टची जमीन ही परवानगी घेऊन मिळवता येते. मग ती कशासाठी मिळवायची, तर आपल्याला तिथं त्या ठिकाणी फिल्टर प्लांट आहे. खरं तर तिथं आपण शाळा करू शकतो, अंगणवाडी करू शकतो, प्रशासकीय कार्यालय करू शकतो. त्याचप्रमाणे आपण असणाऱ्या इतर ज्या काही शासकीय गोष्टी आहेत त्यांच्या परवानगीशिवाय आपण ते करू शकत नाही. ते आपल्याला परवानगी देऊ शकतात. कुठेही जायची गरज नाही लागली. आपल्याला या ठिकाणी तालुक्याच्या विभागामध्येच सगळ्या या गोष्टीची परवानगी घेऊन फक्त आणि फक्त 2 एकर 5 गुंठे जागा ही तिथं फिल्टर प्लांटसाठी आपल्याला अंजली मंगल कार्यालय समोर झाली. यामध्ये काम करत असताना सगळ्या गोष्टींची फाईल माझ्याकडे आहे. आरोग्य उपकेंद्र आपण मंजूर करून आणलं. ते मंजूर करत असताना त्या पाठपुराव्याला किती वर्ष गेले, किती त्याच्यासाठी मी कुठं कुठं गेलो. खरं तर आपलं असणारं पिंपळुंडीचं आरोग्य केंद्र, इथून आपण सुरुवात केली पाठपुराव्याला. त्यांच्या असणारा, आपला असणारा या ठिकाणी ग्रामसभेचा ठराव, आपले मागणीपत्र, त्यांचं असणारं पिंपळुंडीचं पत्र, तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी असणारा अहवाल, हा सगळा सोबत घेऊन आपण पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आहे त्यांच्याकडे सादर केला. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की कांदळी गाव हे आपल्याला विकास आराखड्यामध्ये पाहिजे असं, म्हणजे असेल तर आपल्याला उपकेंद्र मिळेल. मग आम्ही सगळे त्याचा पाठपुरावा केला. कांदळी गाव हे त्या असणाऱ्या आराखड्यामध्ये आलं का उपकेंद्रासाठी. त्याच्यानंतर जे काही आपलं DPDC आहे, जिल्हा नियोजन मंडळ, त्यांच्या असणाऱ्या सुद्धा ठरावामध्ये कांदळीचं नाव पाहिजे. असं होत असताना आम्ही सगळी ती फाईल तयार केली. तिथून जिल्हा आरोग्य केंद्रामधून ती फाईल घेऊन आपण मुंबईमध्ये आयुक्तालय आहे सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये, त्यांच्याकडे तिथं परवानगीसाठी दिलं. तिथून JT हॉस्पिटल म्हणून आहे मुंबईला, तिथं सचिवालयाकडे ती फाईल जाती. तिथपर्यंत आपली फाईल गेली आणि दादा तिथून परत फाईल पाठीमागं आली. कारण काय झालं की जिल्हा परिषदेच्या मीटिंगमध्ये कांदळीचं उपकेंद्र आहे मंजुरी व्हावी म्हणून त्याच्यामध्ये ठरावामध्ये होतं.
पण जिल्हा नियोजनमध्ये त्याच्यात चुकून नाव टाईप करायचंच राहिलं. एवढ्या दिवस पाठपुरावा करून फाईल परत खाली आली. करायचं काय शेवटचा विषय होता. मग DPTCची मीटिंग आली मागच्या डिसेंबरच्या दरम्यान. मी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना विनंती केली, मित्रबरोबर होते म्हणून, आणि त्यांना सांगितलं की काही करून मला त्यात कांदळीचं नाव आलं पाहिजे. मग त्या जिल्हा नियोजनमध्ये कांदळीचं उपकेंद्राचं नाव घेतलं. तुम्हाला सांगतो दादा, 200 तालुक्यामध्ये आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची परवानगी मागणी होती. किती? 200. आपलं नाव त्याच्यामध्ये टाकलं. परत फाईल आपण आयुक्तालय सचिवालयाकडे नेली. त्या ठिकाणी फाईलला त्यांनी मंजुरी देऊन पुढं असणाऱ्या आरोग्य विभागाकडे दिली. त्यावेळेस राजेश टोपे मात्र वाटतं आरोग्यमंत्री होते. तिथं फाईल गेली, त्यांनी सही केली. तिथून फाईल पुढं उपमुख्यमंत्री यांच्याकडे गेली आणि तिथून फाईल परत पुढं मुख्यमंत्र्याकडे गेली. आणि दादा दुर्दैवाने सरकार पडलं. त्याच्यामध्ये परत 6 महिने गेले. परत फाईल खाली आली आपली जिल्हा परिषदला. त्यांनी सांगितलं आता सरकार बदलले, तुम्हाला परत नवीन ते तयार करा. या गोष्टीला वेळ का गेला मी तुम्हाला सांगतोय. हा वेळ मी फक्त बोलताना तुम्हाला 10 मिनिटात सांगू शकेल, पण याला 3.5 वर्ष माझे गेलेले आहे या मंजुरीसाठी किंवा ह्या गोष्टीसाठी. आणि मग परत आपण ती फाईल तयार करून तिथपर्यंत पाठवली. आरोग्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या फाईल सही परत त्याच्यामध्ये होणार होती. मला त्या ठिकाणी दादांना मी फोन केला की दादा तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आहात, थोडंसं जरा गावचं काम आहे, तुम्ही लक्ष द्या. दादाही हो म्हटले. शरददादा सोनवणे यांना सांगितलं की तुम्ही मुंबईला जाता, थोडंसं फाईलचा पाठपुरावा करा, मी पण करतोय. त्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं आणि ती फाईल आपल्याला 2 फेब्रुवारीला सही करून मुख्यमंत्र्याची खाली आली. 2023 साली मार्च महिन्यामध्ये आयुक्तालय आणि सचिवालयांचं पत्र जिल्हा परिषदला आलं आणि ते त्यांनी सांगितलं की कांदळी ग्रामपंचायतचे असणारं उपकेंद्र त्या ठिकाणी मंजूर झाले, त्याला पुढील कारवाईसाठी तुम्ही नियोजन करावं. मी आता बरेच जण कालच्या भाषणामध्ये बोलले की ते उपकेंद्र मंजूर झाले, कुठपर्यंत आले, पुण्यापर्यंत आले का चाकणपर्यंत आले का खेडपर्यंत आले. त्यांना मी एवढंच सांगतो की कांदळीचं उपकेंद्र मंजूर होऊन कांदळीतच आलेलं आहे. फक्त आता बांधकाम करून त्याला पुढची व्यवस्था द्यायची आहे. त्याच्यामुळं बाहेर पडून कधी पाठपुरावे केलेले नाही आहेत कुणी, माहिती कुठल्या गोष्टीची नाही आहे. अडचणीच्या गोष्टींमध्ये जाऊन मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि एवढं करत असताना मी कधी कोणाचं मन दुखवलं नाही, कधी कोणाला त्रास दिला नाही, कधी कोणाला अडचण आणली नाही. आणि ज्या वेळेस दादा या लोकांची कोणाची निवडणूक असेल, आम्ही सर्वांनी सगळे कामं धंदे सोडून त्यांच्यासाठी पळत सुटायचं, दिवस रात्र उपाशी तापाशी राहून प्रयत्न करायचे आणि यांच्या पाठीमागं कार्यकर्ता म्हणून उभं राहायचं. ही सगळी मंडळी तुम्ही कार्यकर्ता म्हणून नक्की पळालेले आहात ना, त्यांच्यासाठी पळालेत का नाही सगळेजण? मग मला सांगा, सगळी गोष्ट तुम्हाला पाहिजे. कार्यकर्त्यांनी कधीतरी मागितलं तरी तुम्ही त्यांच्या विरोधात येऊन त्या ठिकाणी उभं राहायचं. नाही उभं राहता आलं तर तुम्ही काहीतरी पॅनलमधून 2-4 जण तिथे खाली उभे करायचे आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संपवायचं. एवढंच काम तुम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे ध्येय काय आहे, धोरण काय आहे, याचा लेखाजोखा समाजासमोर मांडा तुम्ही. माझ्याबरोबर आज जे लोक कोणी येतील त्यांना तुम्ही फोन करून, माणसं पाठवून दबाव यंत्रणा त्या ठिकाणी वापरताय. आज गावामध्ये किती दहशतीचं वातावरण आहे, किती दबाव तंत्राचं वातावरण आहे, याचा विचार आपण करतोय. कशासाठी या गोष्टी पाहिजे? गेल्या 5 वर्षामध्ये दादा एकही ग्रामसभा, कधी कुठल्या ग्रामसभेमध्ये वाद झाला नाही. प्रामाणिकपणे सांगतो, कधी कोणाला चुकीचा निर्णय दिला नाही, कधी कोणाची बाजू घेतली नाही, चुकीच्या गोष्टीला कधी समर्थन केलं नाही. आज निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्वांनी प्रयत्न केले. मला अंजलीला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं, मीटिंग लावली. सगळेजण म्हटले गाव बिनविरोध आपल्याला करायचा. आणि गाव बिनविरोध होत असताना काही जणांनी मागणी केली की जुन्या लोकांनी थांबलं पाहिजे. माझं नाव कोणी घेतलं नाही आणि घेऊ शकत नाही, कोणात हिंमत नाही. पण ते म्हटले की गाव बिनविरोध करायचे, जुन्यांनी कुणीतरी थांबलं पाहिजे. मी उठलो, बोललो, माझा कामाचा विषय सांगितला आणि एवढंही करून जर म्हटलं गाव जर पूर्ण बिनविरोध होत असेल आणि विक्रम बोरमुळे जर अडचण येत असेल तर मी या सगळ्या गोष्टी करून थांबायला तयार आहे. हे स्पष्टपणे मी त्या ठिकाणी सांगितलं.
23 तारखेची मीटिंग झाली, 24 तारखेला दसरा होता, 25 तारखेला माझ्या वडिलांचं पुण्यस्मरणाचा त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होता आणि 25 तारीख ही शेवटची माघारीची होती. दादा या सगळ्या मंडळींनी तयारी केली होती. आम्ही पुढंपर्यंत पण गेलो होतो, तरी विचार केला, पुढं बैठक झाली, काय चर्चा झाली हे मी बोलत नाही, पण आमचे चुलते इथं आहेत, आमची चर्चा झाली. म्हटलं गाव आपल्याला जर म्हणतंय थांबायचं, आपल्याकडे जर मंडळी आली तर आपण सगळ्या असणाऱ्या पॅनलची मीटिंग लावू, सगळ्यांना समजून सांगू, काय असेल आपली 4 लोक तुम्ही घ्या, ही 4 लोक घ्या आणि आपली गाव बिनविरोध करू, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. 23 तारखेची मीटिंग झाल्यानंतर एक व्यक्ती माझ्याकडे आलाय गावचा कोण आणि म्हटलाय की तुम्ही थांबा, आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करू, तुमची माणसं घेऊ. बिनविरोध म्हणजे कशी असते दादा, बाकीच्यांनी माघार घेतली म्हणून मी पण माघार घेऊन टाकायची. 5 वर्ष झाले मी व्यवस्थेमध्ये काम करतोय, मी लोकांना दिलेली आश्वासनं मला पूर्ण करायची आहे. माझ्या असणाऱ्या कामांची अर्धवट कामं मी सोडून लोकांना न विचारता डायरेक्ट गपचूप माघार घेऊन यायची. हा काही लोकांचा सन्मान आहे, जनतेचा सन्मान आहे? कोण माझ्याजवळ आलं, कोण मला म्हटलं, एक पुरावा मला द्या. माझ्या वडिलांच्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही लोक आले नाही, विरोधक मंडळी. आज मी तुम्हाला सांगतो, निवडणूक येतील जातील, संबंध सगळ्यांचे राहणार आहे. हे संबंध कुणीतरी येतंय, निवडणुकीच्या अगोदर महिनाभर खराब करते आणि निवडणुकीच्या पुढच्या 5-6 महिने सगळ्यांची घाण घालून जाते. 5 वर्ष तुम्ही कुठं गेले होते? या ठिकाणी मी सगळ्यांना मान सन्मान दिला, प्रत्येकाचं नाव पत्रिकेत टाकलं, प्रत्येकाच्या कोनशिलेवरती तिथं नाव आहे गावच्या प्रत्येक पुढाऱ्यांचं. कोणाला मी काय त्या ठिकाणी मान सन्मान दिला नाही. गावामध्ये जेवढे कोण कार्यक्रम नाही करत तेवढे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवतो, सगळ्यांना बरोबर घेऊन करतो. तरी माझ्यावरती आरोप. कोरोनाचा कार्यकाळ होता, या ठिकाणी कोण पुढारी आला, कोण नेता आला, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोण आले, आणि आता निवडणूक आल्यानंतर लाईन लागली. कितीतरी लोक काय विरोधामध्ये बोलतात. पण मला एकच सांगणार, तुम्ही विरोधात बोला, पण तुमच्याकडे काहीतरी पुरावे असेल तर बोला. बोलण्यासारखं मला पण खूप आहे. मी जर बोलायला गेलो, निवडणूक नाही, पुढचे कितीतरी वर्ष मला बोलायलाच आहे. निवडणुकीचे 2 दिवस निघून जातील, बोलणाऱ्यांनी भान ठेवून बोला. लाज वाटली पाहिजे. एक महिला आहे उमेदवार, आम्ही प्रामाणिकपणे सगळेजण प्रचार करतोय आणि तुम्ही फ्लेक्स फोडताय तिचे. नको तिथे काय त्यांनी फोटोवरती केलेला आहे. ह्या काय गोष्टी आहेत? या निवडणुकीचा प्रचार आणि हा प्रकार आहे? काय चाललंय गावामध्ये? ही गोष्ट कशा पद्धतीने चाललंय? ठीक आहे, ते फ्लेक्सचे बोर्ड पण फाडले. आज एका महिलेचा सन्मान करणं तुमचं काम आहे ना. मी डिंपलताई गाडगे यांचा सन्मान करतो, ते ॲडव्होकेट आहेत. आजही ते माझ्या असणाऱ्या याच्यामध्ये म्हणजे माझ्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे, मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे. खरं तर विषय तो या गोष्टीचा आहे की गावामध्ये ज्यावेळेस खरी वेळ येते तर त्यावेळेस कोण येतं मदतीला धावून, कोण पुढं असतं. गावामध्ये एवढे आपण कार्यक्रम राबवले, त्या कार्यक्रमामध्ये कोण उपस्थित असते, कोण गावामध्ये विकास कामांसाठी नियोजन करते आणि त्याच्यामध्ये पुढाकार कोण घेते, याचाही विचार झाला पाहिजे. मी मागच्या सभेला सांगितलं की ग्रामसभेमध्ये खरं तर इथं जी काही आत्ता गर्दी आहे किंवा निवडणूक आल्यानंतर गर्दी येते, ग्रामसभेला 100 लोकांचा सुद्धा कोरम पूर्ण होत नाही. अशी परिस्थिती गावाची 5 वर्ष आहे. आणि निवडणूक आली की एवढा कळवळा येतो काहींना की नाही त्याच्याशिवाय पर्यायच नाही. अरे पण पर्याय कशाचा आहे हे तर सांगा. पर्याय तुमचा कशासाठी, काय मिळवायचं आहे? आज तुम्ही कुठल्या लेवलवरून कुठल्या लेवलला आला, कशासाठी आलाय, काय आहे नक्की कारण, हे तर थोडंफार शोधलं पाहिजे. टीका करण्यासारखं, बोलण्यासारखं खूप आहे, पण अजूनही मला एक विनंती करायची आहे की थोडंफार आपण सगळ्या गोष्टीचा संयम बाळगा, सगळ्या गोष्टींचा विचार करा. या लोकांनी काही वेळेस तुमचा सुद्धा प्रचार केलाय, तुमच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत. आज त्यांच्यावरतीच तुम्ही दगडधोंडे टाकू नका. ती लोक जर मातीत गाडायचा तुम्ही प्रयत्न केला
तर खोदलेल्या खड्ड्यामध्ये तुम्ही माग कधी पडशाल हे कधी सांगता येणार नाही, अशी परिस्थिती होती. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचं भान तुम्ही ठेवा. आपल्याबरोबर सर्वसामान्य लोक आहेत. मगाशी मी बिनविरोधचा विषय तुम्हाला सांगत होतो. मी जर 5 वर्ष गावात काम करतोय आणि लोकांची असणारी कामं त्या ठिकाणी सोडून यांनी आता भाषणं अशी करायची की गाव बिनविरोध होत होतं, कोटी रुपयाचे फंड भेटत होता किंवा बक्षीस भेटत होतं, पण ते काही असणाऱ्या स्वार्थी लोकांमुळे झालं. स्वार्थी लोक कोण नक्की ते तरी सांगा. मी स्वार्थी का दुसरे कोण स्वार्थी? का बाबा तुम्ही माझ्याकडं त्या ठिकाणी माझ्या असणाऱ्या जनतेकडं, माझ्या असणाऱ्या उमेदवारांकडं का नाही मीटिंग लावली? व सगळ्यांची माघार झाली, तुम्ही तरी माघार घ्या. बरं ठीक आहे, वेळ नाही, पण कोणतरी म्हटलं तर पाहिजे की आपण तानाई शेठ बळ जायचं माघार घेऊन यायचे. होतो ना आपण सगळे जुन्नरला. काहीतरी चुकीचे फक्त हे प्रश्न लोकांच्या पुढं मांडायचे आणि लोकांना वेगळ्या गोष्टीच्या त्या ठिकाणी समोर मांडायच्या. काही प्लॅनिंग नाही, काही नियोजन नाही, काही त्या ग्रामपंचायतमध्ये कचा ख कळत नाही. एवढ्या वर्ष सत्ता भोगली पण अजूनही आपल्याला कळत नाही तिथं काय चाललंय काय नाही. काय कुणी भाषण केलं म्हणले त्या मागच्या सरपंचांनी लोकांच्या घरपट्ट्या भरल्या. कोणी भरल्या मला दाखवा पुरावे. 2007 ते 2012 तानाई शेठ बडे मी त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य होतो. वार्डमध्ये निर्मल ग्राम पुरस्कार घ्यायचा म्हणून आमची सगळ्यांची मिटिंग झाली की ज्याने त्यांनी त्याच्या आपल्या वार्डमध्ये वसुली जेवढी करता येईल तेवढी करा. आपल्याला 100% वसुली करायची आणि त्या ठिकाणी गाव निर्मल ग्रामचा पुरस्कार मिळवायचा. दादा तुम्हाला खोटं वाटणार नाही, त्यावेळेस मी स्वतः 2.5 लाख रुपये लोकांची घरपट्टी भरली. तानाई शेठनी लाखभर रुपये त्या ठिकाणी पट्टी भरली. फक्त आम्ही ह्या गोष्टी बोलत नाही. आणि पट्टी भरली दादा, त्यांनी पण भरली असेल, आम्ही पण भरली, पण त्या लोकांकडून परत पैसे घेतले, काही लोकांनी नाही दिले. म्हणून असं होत नाही की सगळ्यांची पट्टी आम्ही भरली. ठीक आहे, काही लोक गरीब असतील, आम्हाला पण नाही दिले काही लोकांनी, आम्ही काय त्याचा ढिंडोरा पिटवला नाही. त्यांनी पट्टी भरली परत त्यावेळेस सगळं कागदावर चालायचं तानाई शेठ. नाही जाऊ द्या, त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही. ते बाईट देतील, बोलतील. ज्या व्यक्तीने आजपर्यंत ग्रामपंचायतची पट्टी भरली नाही तो सांगतो की ज्या व्यक्तीने पट्टी भरली, माझी पट्टी भरली, त्याची पट्टी बापूनी भरलेली आहे, 10 वर्षाची पट्टी, आणि पुराव्यासहित देईल. काहीतरी लोकांना भासवायचं, काहीतरी लोकांना सांगायचं. घरकुलं केंद्र शासनाचा प्रकल्प आहे. आपण इथून आता ऑनलाईन, मी तुम्हाला कागदावर सांगतो मगाशी, की पहिलं हाताने लिहून काहीतरी सही देऊन काय त्याला आव क्रमांक आहे का नाही काय ते माहीत नव्हतं. कोण कुठं परवानग्या द्यायचं, कोण कुठं काय काय करायचं हे कधी कोणाला कळत नव्हतं. मग त्याच्यामुळं एखाद्याची पट्टी थकली तरी वा आला नाही मला ते पाहिजे, अर्जंट अडचण आहे. बरं ठीक आहे, तुझी पट्टी मी भरतो, पण हे दाखला घे, पण मला तू आणून दे. तो काय म्हणणार नाही, सरपंच चांगला बरं का, माझी पट्टी न भरता सुद्धा किंवा माझी पट्टी भरून सुद्धा त्यांनी मला तो कागद दिला. पण आत्ताचा सरपंच लय कडक आहे, विक्रम भोर, पट्टी भरून घेतल्याशिवाय कागदच देत नाही. अशी जी काही चर्चा चालू आहे, अरे बाबांनो, डिजिटल युग झालेलं आहे. सगळ्या ग्रामपंचायती आज कॉम्प्युटराईज झालेलं आहे. सगळे आवक जावक क्रमांक त्या ठिकाणी आहेत. आणि त्या ठिकाणी तुम्ही सांगताय की पट्टी न भरतात आम्हाला पेपर द्या. नियम तोडून जर मला काम करता आलं असतं तर मी तेही केलं असतं. आज ते करता येत नाही म्हणून तुम्ही ही गोष्टीची वल्गना करताय. बरं, घरपट्टी भरायची, घरपट्टी भरली, किती घरपट्टी हो आपल्याला वर्षाला? ते काल कोणतरी तिथं माईकमध्ये बरळलं की विक्रम भोरच्या काळात पट्टी वाढली. अरे मूर्खांनो, पट्टी माझ्या कार्यकाळात वाढलेलीच नाहीये, याचं नीट अहवाल तपासा. ज्यांच्या कार्यकाळात वाढली त्यांना समोर घ्या. माझ्या कार्यकाळात या ठिकाणी पट्टी वाढलेली असताना तुम्ही सांगताय, इथं ग्रामसभेमध्ये विषय होतो, आम्ही सांगतो पट्टी 50 पैशांनी वाढवायची का 1 रुपयाने वाढवायची, हे ग्रामसभे पुढे मांडतो आणि ग्रामसभा सांगते नाही हो 1 रुपयाने नाही, 50 पैसे नाही, तुम्ही 10 पैशांनी वाढवा, 20 पैशांनी वाढवा. ग्रामसभेच्या ठरावाशिवाय ग्रामपंचायतीला पट्टी वाढवता येत नाही, हा नियम आहे. काही माहिती नाही, काही नाही, फक्त बरडायचं आणि याच्यामधून लोकांना भुलवायचं.
आज काय तर म्हटले घरकुलं एवढी एवढी मंजूर केली, त्यावेळेस अख्ख्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये केंद्र शासनाने असा जी आर काढला होता, दारिद्र्य रेषेखालची जेवढी लोक आहेत त्यांना सगळ्यांना घरकुलं द्यायची आणि त्यावेळेस सगळ्यांना घरकुलं मिळाली आणि त्या बॉडीमध्ये आम्ही पण होतो. त्याच्याच बरोबर सर्वे व्हायचा आणि सर्वेमध्ये ज्या लोकांचं पक्क घर नाही आहे, कच्चं घर आहे, अशा लोकांना त्या ठिकाणी घरकुलं मिळत होती. नंतर हळूहळू नियम चेंज होत गेले. आत्ता त्यांनी सांगितलं की तुम्ही जी काही लोक आहेत ज्यांना घरं व्यवस्थित नाही आहे, त्यांना घरांची आवश्यकता आहे, त्या लोकांची सर्वे करा, ग्रामसभेमध्ये त्यांचा ठराव द्या आणि त्यांच्या असणाऱ्या आपण घरकुलं वरून त्या ठिकाणी मंजूर करून पाठवून देऊ. आम्ही 3 वेळा सर्वे झालेला आहे. आपल्याकडनं जवळजवळ ग्रामसभेमधून 230 लोकांची नावं आपण त्या ठिकाणी यादीमध्ये पाठवलेली आहे. अगोदरच्या पण याद्या त्याच्यामध्ये आहे. मी ग्रामसभेच्या ठरावानुसार पाठवल्यात आणि शासनाने ज्यावेळेस मंजूर करतील, सगळीकडे जेव्हा होतील तेव्हा आपल्याकडे त्या लोकांना मिळणार आहे. काहीतरी सांगायचं, काहीतरी बोलायचं, याला काही तथ्य नाही. दुसरा विषय राहिला घरपट्टीचा. त्यांनी सांगितलं की ह्या लोकांची पट्टी आम्ही भरू, ह्या लोकांना आम्ही 50% घरपट्टी माफ करू. आज आपली 100% वसुली जरी झाली तर जवळजवळ 33 ते 35 लाख रुपये आपला मागणी आहे, डिमांड आहे. म्हणजे त्याच्या 50% पट्टी हे भरणार. ती पट्टी झाली किती? 15 ते 17 लाख रुपये झाली, 17.5 लाख रुपये. हे पैसे भरणार कुठून तुम्ही? आज हे आम्हीच दाखवले तुम्ही लोकांना. हा निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग आहे. तुम्ही मतदार राजाला बोलवताय की आम्ही निवडून आल्यानंतर तुमची 50% घरपट्टी माफ करू. माफ करता येत नाही, असा कुठलाही कायदा नाही, नियम नाही. मग करणार कशी आहे तुम्ही? खिशातून भरणार आहे तर म्हटले हो खिशातून भरू. मग निवडणूक आयोगाचा तुम्ही त्या ठिकाणी अपमान करताय, आचारसंहितेचा भंग करताय. बरं, तुमच्याकडे लोकांचेच द्यायला पैसे नाहीत, ऊस नाही घेतलेले, इकडच्या पट्ट्या कधी भरणार? माणसांची नावांची यादी जाहीर करू. हा जर विषय असेल तर तुम्ही ह्या गोष्टी का चुकीच्या लोकांच्या समोर मांडताय? बोलण्यासारखं खूप आहे. मी मागाशी सांगतो, मला टीका करत नाही, फक्त ते जे बोललेत मला त्या गोष्टीला उत्तर द्यायचे. पट्ट्या बिट्ट्या कोणाच्याही माफ होणार नाही, हे सगळं चुकीचं आहे. त्यांचे खालचे उमेदवार तिकडे प्रचार करतायत की सगळ्यांच्या पट्ट्या माफ होणार, माफ होणार, माफ होणार. ग्रामपंचायत चालणार कशी? या कर्मचाऱ्यांचे पगार येणार कुठून? आपली दिवाबत्ती, स्ट्रीट लाईट, रस्त्याचं काम असेल, पाण्याचं काम असेल, आरोग्याच्या सेवा द्यायचं काम असेल, गावातल्या इतर सुविधा असतील, ते देणार कशातून? फक्त विकास कामांवरती किंवा विकास कामांच्या फंडांवरती हे ग्रामपंचायत चालत नाही. याला स्वतःचा महसूल पाहिजे. हा, मी माझ्या अजेंड्यामध्ये दिलंय की ग्रामपंचायतच्या असणाऱ्या करामध्ये घरपट्टीमध्ये सवलत देण्यासाठी ग्रामपंचायतचं जर आपण इतर उत्पन्न वाढवलं तर त्याच्यामधून आपण लोकांच्या पट्ट्या माफ करू शकतो. मग कशा माफ करायच्या? तर मी माझ्या वचननाम्यामध्ये दिलेला आहे की आपण गावामधील असणारा घन कचरा गोळा करून ओला कचरा, सुका कचरा वेगळा करायचा आहे. त्या असणाऱ्या सुक्या कचऱ्यापासून आपल्याला खत निर्मिती करायची. ती खतं अल्प दरात शेतकऱ्यांना आपल्याला द्यायची, त्याच्यातून मिळणारे पैसे असतील. किंवा जो ओला कचरा आहे त्या ओला कचऱ्यामधनं बायोगॅस निर्मिती करायची आणि गावामधल्या असणाऱ्या लोकांना पाईपलाईनद्वारे गॅस त्यांना द्यायचा अल्प दरामध्ये. त्याच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामधून जर ग्रामपंचायतला चांगलं उत्पन्न मिळत असेल तर त्याच्यामधून आपण सवलत देऊ शकतो. असं वैयक्तिक कुठल्या गोष्टी होऊ शकत नाही. हे अभ्यासपूर्वक मांडणं गरजेचं आहे. ते तुम्ही कधी मांडणार, कधी बोलणार? फक्त बंपगिरी बोलायची, काहीतरी सांगायचं आणि लोकांना बोलवायचं. त्यात अजून एक आट टाकली, तुमच्या शब्दाला मी कधी बांधिले घरपट्टी पूर्ण माफ करायला किंवा 50% माफ करायला? हे सगळेचे सगळे 9 जण निवडून आले तर म्हणजे लोक काय वेडी? लोकांना स्वाभिमान नाही, मतदारांना स्वाभिमान नाही. 1000 रुपये माझी पट्टी भरणार, तुम्ही सांगायचं की हे 9 जण निवडून आणायचे. मग या वार्डच्या लोकांनी तिकडच्या वार्डला निवडून आणायला पळायचं, त्यांनी इकडच्याला पळायचं, अख्ख्या गावाला झुंजवायचं तुम्ही. असाच प्रकार चालू आहे. काय आहे नक्की विषय? त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या. ह्या फक्त भूलथापा आहे. एवढ्या वर्ष आपल्याकडे सत्ता होती, एवढ्या वर्ष आपल्या घरात सत्ता होती, त्या गोष्टीमध्ये आपण काय केलं
मला कोणालाही नाव ठेवायचं नाही. माझे वडील, त्यानंतर स्वर्गीय शिवाजीराव बडे असतील, त्यानंतर आमचे वडील स्वर्गीय पोपटशेठ बोरा असतील, स्वर्गीय हिरामंत तात्यांच्या त्या कार्यकाळामध्ये जे 28 वर्ष शिवाजीशेठ बडे सरपंच होते. पुढच्या 5 वर्ष ते सदस्य होते. हिरामंत तात्या बडे सरपंच असताना, पोपटशेठ बोर सरपंच असताना. 28 आणि 5 किती वर्ष झाले? 33 वर्ष. त्याच्यानंतर ते स्वतः सरपंच किती वर्ष होते? 5 वर्ष. 33 आणि 5 किती झाले? 38 वर्ष झाले. त्याच्यानंतर पुढचे 10 वर्ष त्यांच्याच विचाराचे सरपंच त्यांनी बसवले. म्हणजे किती वर्ष झाले? 48 वर्ष तुमच्या हातात सत्ता असताना सुद्धा तुम्ही इथं बोलून गेला की 70 वर्षात जे काही झालं नाही ते मला इथून पुढं करायचं आहे, 70 वर्षात काही कामं झाली नाही, हे असं तुम्ही सांगताय. ही काय पद्धत आहे? म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःवरती ह्या गोष्टी करताय. मला तर 5च वर्ष मिळाले. 5 वर्षात काहीच काम नाही मिळालं, काहीच काम नाही झालं, अशी काही जण त्या ठिकाणी बोलतात. त्यांना बोलू द्या, शेवटी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, ते त्यांच्या पद्धतीने बोलणार आहे. पण गावात झालेली कामं तर तुम्हाला दिसतात ना, आहेत ना. प्रत्येक वार्डमध्ये झालेल्या कामांचा अहवाल मी त्या ठिकाणी दिला आहे. आणि अजून एक सांगतो, आता अहवाल घरी गेला आहे, त्याच्यात काही जण म्हणतील मेंबर हे काम आमचं आहे, आम्ही आणलं आहे, आम्ही पाठपुरावा केला आहे, एक कागद मला दाखवा. पूर्ण 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेवढी आत्ता काम आहेत सगळी मी मंजूर करून आणलेली आहेत. मी त्याच्यासाठी पळालेलो आहे आणि सगळ्याचा पाठपुरावाच्या फाईल माझ्याकडे आहे, फोटो सहित आहेत. 30,000 फोटो माझ्याकडे आहेत सगळ्या गोष्टींचे. पत्र देणारा सुद्धा. गावच्या असणाऱ्या या समोरच्या प्रांगणामध्ये आपण सिमेंट कॉन्क्रिटीकरण केले. समोर आपल्याला 30 लाख रुपयाचा फंड मंजूर झाला सिमेंट कॉन्क्रिटीकरणासाठी. जवळजवळ 1,40,00,000 रुपयाची कामं आता आपल्या या टप्प्यात मंजूर होऊन त्याच्या प्रशासकीय मान्यता निघून काहींचे टेंडर पण झाले, तरी अजून कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही. कोणाचा दबाव आहे त्यांच्यावरती? का काम नाही करायचं? का तर विक्रमला श्रेय जाईल, आत्ता नको, निवडणूक झाल्यावर काम करू. पावसाळा आहे का तरी कॉन्ट्रॅक्टर डांबर का नाही टाकत? का काम नाही होत? ठीक आहे बाबा, कॉन्ट्रॅक्टर तुमच्या विचाराचे आहे, नाही काम करू द्या. लोकांच्या पुढं कागद तर पाठवला मी, मतदारांच्या पुढं ते तर गोष्टी पाठवल्यात. मग हे जर सगळं आहे, आता म्हणतील की हे आमचं आहे, ते त्यांनी घेतलंय, ते केलंय, हे आता श्रेयवाद होईल किंवा अजून तिकडं सभेमध्ये अजून काहीतरी चिखलफेक होईल, अजून काय काय आरोप करतील. आपल्याला काय त्यांना परत उत्तर द्यायला वेळ नसणार आहे. त्यांनी त्याच्यानंतर बरोबर टायमिंग साधलेला आहे, त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. परंतु आपल्याला जे काही सरळमार्गी काम केलेलं आहे ते फक्त लोकांच्या पुढं मांडलेलं आहे. पिण्याच्या पाण्याची स्कीम आपल्याला मंजूर केलेली आहे, ती पूर्ण करायची. आरोग्य उपकेंद्र मंजूर आहे, ते बांधकाम करून डॉक्टर आपल्याला तिथं आणायचे आहेत, तिथं सेवा द्यायची आहे. डॉक्टर माझी बायको त्या ठिकाणी आपल्या सरपंच पदासाठी उभी आहे आणि तिचा प्रचार काय करतात ते, कोणतरी तिथं भाषणामध्ये बोललं की तिच्याकडे डॉक्टर पदवीच नाही, ते डुप्लिकेट लिहिले तिथं. म्हणजे कुठल्या गोष्टीवर आपण महिलेचा एखादा आदर जर ठेवायचा तर कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे? तो कितवी शिकलाय म्हणण्यापेक्षा त्याच्याबरोबरच्या असणाऱ्या लोकांची विचाराची उंचीच तेवढी आहे. आणि एवढ्या ह्या ज्या गोष्टी असताना तुम्ही एखाद्या महिलेबद्दल काय आदर ठेवताय? हा महिलांनीच हा विषय डोक्यामध्ये घेतला पाहिजे की ही लोक काय वागतात, कशी बोलतात, काय यांच्या प्रचार सभेमध्ये यांचे अजेंडे आहे, काय यांच्याकडे दाखवायला आहे, काय केले यांनी. माझ्याकडे 50 पानाचं 52 पानाचं पुस्तक आहे, मला वेळ नाही मिळाला, नाही तर ते कितीतरी पानाचं झालं असतं. सगळी कामं वाढमध्ये तुमच्या समोर ठेवलेली आहे. आज ते डॉक्टर आहे, तिचा निश्चित स्वरूपामध्ये या गोष्टीमध्ये फायदा होईल. मी 5 वर्ष प्रशासनात काम केले, कुठं कुठं मंजुरी आहेत, कुठं कुठं फायली आहेत, कुठं कुठं काय आहे. ती आतमध्ये सरपंच असताना मी बाहेर तिला मदत करेल की नाही? काम होईल का नाही? म्हणजे 2 वेळेस तुम्हाला एका वेळी ती सरपंच पदावरती आणि एक माजी सरपंच, 2-2 सरपंच तुम्हाला एका वेळेस काम करायला मिळणार आहे. याच्यापेक्षा अजून वेगळं काय? खाली 13 सदस्यांची बॉडी असणार आहे, सगळे आपल्या विचाराचे लोक त्या ठिकाणी असतील, काम त्या ठिकाणी मार्गी लागत. मागच्या पंचवार्षिकला बराच मला त्रास झाला. काही सदस्यांनी तिकडे भाषणं पण केली की 5 वर्षामध्ये आम्हाला सहकार्य केलं नाही, 5 वर्षामध्ये आमची कामं इकडं नेली, आमची कामं तिकडं नेली. अरे मग इथं ग्रामसभा असते, इथं का नाही उठून बोलले तुम्ही? का तुमची लोक बोलली नाही? आता निवडणुकीत प्रचार करता काय तुम्ही माझ्या विरोधामध्ये?
बरोबर सगळ्यांनी कामं केली, सगळ्यांना विचारून कामं केली. इथं मी गावचे कार्यक्रम ठेवतोय, ग्रामसभेला उपस्थित नाही सदस्य विरोधातले. शिवजयंतीचा कार्यक्रम ठेव, महाराजांच्या कार्यक्रमात राजकारण, बायांना लोकांना फोन करायचे, महिलांना जाऊ नका तुम्ही कार्यक्रमाला, जाऊ नका तुम्ही कार्यक्रमाला. एवढी तुमची दहशत, सदस्य कार्यक्रमाला हजर नाही. आपण एवढे चांगले चांगले कार्यक्रम इथं ठेवतो, इथं मंत्री येतात, आमदार येतात, खासदार येतात, तरी तुम्ही उपस्थित नाही कार्यक्रमाला सदस्य. आणि तिथं भाषण करताय की आम्हाला काही सहकार्य केलं नाही, काही कामच झाली नाही. तुमच्या पुढं ती लिस्ट दिली, ती वाचा, डोळ्या काढून काढा, तर त्यावेळेस कळलं तुम्हाला आपण ग्रामपंचायतच्या मिटिंगला किती वेळा गेलो. नाही तर मला रजिस्टरचे फोटो काढून टाकायला केला आता बाहेर, तुम्ही किती मिटिंगला हजर होते, किती मिटिंगला तुम्ही कामं केली. रात्रंदिवस काम केले, कोरोनाच्या कार्यकाळामध्ये पळालोय. त्या ठिकाणी स्वतः ट्रॅक्टरवर बसून सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली 2 दिवस. लोकांना त्या ठिकाणी लस उपलब्ध होत नव्हती, पिंपवंडीला जायला लागायचं, वडगावला जायला लागायचं. इथं गावात लस कशी उपलब्ध होईल याचं नियोजन लावून भांडून त्यांच्याकडून इथं उभं राहून काम केलं. लोक बाहेर पडत नव्हती, कोण कोणाच्या जवळ जात नव्हतं. त्यावेळेस कोण कुठं गेले होते? गावामध्ये आपण मोफत मास्क वाटले, गावामध्ये आपण त्या ठिकाणी सॅनिटायझर वाटले, साबण वाटले, आपण प्रथमोपचार पेटी असते ते फर्स्ट एड बॉक्स ते वाटले. लोकांना ज्या ज्या आरोग्याच्या सुविधा पाहिजेत कितीतरी कार्यक्रम आपण गावामध्ये त्या ठिकाणी राबवले. वर्षातून 2-4 कार्यक्रम आपण केलेत ना. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, प्रत्येक कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आपण किती चांगल्या पद्धतीने केलं. समोरच्यांकडे काय रे धोरणे? आपण गणपती उत्सव करतो, नवरात्र उत्सव करतो. नवरात्राचा उत्सव आपला किती मोठा होतो महिलांना. तुम्ही सगळेजण असता, चांगला आनंद भेटतो ना तुम्हाला, असता ना सगळेजण. नाही ते मला माहीत नाही, ते मला माहीत नाही, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत, आपण कोण कार्यक्रम राबवतोय, कोणासाठी करतोय, हा तर विषय घ्या. मला सुद्धा त्या ठिकाणी बराचसा विरोध केला जातो. मी गणपती करतो, नवरात्र करतो सगळ्यांना सोबत घेऊन, आणि तिथं सांगितलं जातं की हा मोठेपणासाठी करतोय. काय मोठेपणासाठी केलं हो मी? कशासाठी करतोय? निवडणुकीचा प्रचार चालू असताना दादा मी स्टेजवर सुद्धा जात नव्हतो. कार्यक्रम माझा घरचा कार्यक्रम, वडिलांचं पुण्यस्मरण, त्या निमित्ताने कार्यक्रम, तरी मला ही अडचण. एवढ्या असणाऱ्या ह्या गोष्टी तुमच्यासाठी, सुखदुःखासाठी, तुमच्या आनंदासाठी कोण काय उपक्रम राबवतोय, कोण काय